गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुदामं जगदन्यतपाणि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसी माला कंदनं काञ्चनेत्रं सदयधवलहस्तं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगाकारो व्रता मन मन पांडुरंगाकारो व्रता मन मन पांडुरंगाकारो व्रता मन मन पांडुरंगाकारो व्रता मन मन ओ पांडुरंगाकारो व्रता मन मन दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण आसता दिया त्यांच्या कृपाने करे जावितारो त्यांच्या कृपाने करे जावितारो ओ पांडुरंगाकार व्रता त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा आ
अनुग्रह झाला पावन झालं चला गोरे माता विचारा कृष्ण केले वंदना ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे उगवितेस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयानी सदा वास नामांत केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले घुबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संताचा या वार करी संताचा आया वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा ओ मस्तक पायावरी ओ मस्तक पायावरी वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक पायावरी ओ मस्तक पायावरी या वार करी संताचा या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जो ऐसा समर्थ तो मी जगाचा नातो गगनाईसा साक्षीभूतो तोही मीची बकरी आईसा प्राण तोही ठेविला चरणी मग मानसाईसा गुणी कान ठेवी मामा जन्मे नगर परी ते शेषाचे अवतार अधिकार ते सद्गुरुवर ज्ञानी पूर्ण मी जो येते दिसे तो धरणी पूर्वी असे मी असे किंवा नसे बोलो नाही बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा
मी शरण आलो तुमच्या पाया. माय बाप्पानो, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. देवमान्य संत, संतमान्य संत, जगमान्य संत ज्यांनी तुम्हा जर जीवाचा उद्धार केला, नवे नवे त्या भगवंताची भक्ती कशी करावी, सेवा कशी करावी, त्या भगवंताला आपलंसं कसं करावं हे सांगणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण, ज्ञानियांचे साधक साधकांचे मायबाप, जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत तुकोबराय यांचा 4 चरणाचा भक्तीपर वर्णन करणारा सर्वांच्या पाठात असणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे. श्री संत सद्गुरु बाळमा देवालय जळभावी आणि श्री संत सद्गुरु मुळे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील बरोबर 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली. खरं सांगू का महाराज, मज पामराची काय थोरपण पायाची वाहन पाय बरी. असो, आजच्या कीर्तनाचे सौजन्य कैलासवासी बापूराव परबती राऊत यांचे स्मरणार्थ आणि आजचं अन्नदान आहे ते परबती राऊत बरोबर का यांचे स्मरणार्थ. बघा, कीर्तन सेवेसाठी सौजन्य देणं, मामाच्या दरबारामध्ये अन्नदान करणं ही भाग्याची गोष्ट आहे. कारण या जगाच्या मालकाचा आज जर पाहायला गेला तर तुम्ही आत्मापुरामध्ये भंडारा उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवामध्ये अखंड अन्नदान चालू आहे. हे मामाच्या दरबारातलं अन्नदानाचं महत्व आहे. त्या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली. खरं सांगायचं झालं तर महाराज बरं का, ज्यावेळी कॉम्प्लेंट तयार झालं, स्वप्नील दादांचा फोन आला, महाराज तुम्हाला पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा दिलेली, कॉम्प्लेंट तुम्हाला पाठवले. कॉम्प्लेंट पाठवलं, स्टेटस ठेवला, परत स्वप्नील दादांचा फोन आला. स्वप्नील दादा म्हणले, महाराज तुमची इच्छा होती, तुम्ही मला म्हणला होता पहिला दिवस सोडून दुसरा कोणताही, तिसरा टाका, चौथा टाका, पण महाराज सगळ्या तारखा अगोदर महाराज लोकांच्या बुक झालेत आणि पहिला दिवस तेवढा तुम्हाला शिल्लक आहे म्हणून पहिला दिवस तुम्हाला दिला. चमत्कार बघा बरं का मामाचा. चालते, ठीक आहे, पहिल्या दिवशी काय किंवा चौथ्या दिवशी काय, सेवा तर मामाचीच करायची, बरोबर ना. परत स्वप्नील दादांचा स्टेटस ठेवल्यानंतर फोन आला, महाराज तुम्ही ठेवलाय पहिल्या दिवसाचा स्टेटस, पत्रिका टाकली बरोबर आहे, पण विकास देवडे महाराजांचा फोन आलता आणि महाराजांना 29 तारीख खाली नाही म्हणून ते म्हणतायत मी पहिला दिवस करतो आणि तुम्हाला 6वा दिवस करावा लागेल. बघा, मामाच्या मनात आल्यावर काय पण घडू शकतं बरं का. मनामध्ये आणलं ना, हा जगाचा मालक इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, ताकद माझ्या बाळूमाची. आणि दिवस 6वा आला. बरं, 6वा दिवस येण्याबद्दल बी काही नाही महाराज, पण असणारी आजची अमावस्या, अजून दुधात साखर आणि उद्या अमावस्येचा पाडवा. बाळूमांची वारी अमावस्येलाच का, पौर्णिमेला का नाही? त्याच्या मागचं कारण काहीतरी तुम्हाला माहिती असेल का नाही? कधीही विचार करा. पौर्णिमा चालू झाली, पौर्णिमेनंतर काय असतो? भद्रा. पण अमावस्येचा काय? पाडवा. म्हणून जगाच्या मालकाची वारी अमावस्येची आहे. ऐका, या अमावस्येला मला या ठिकाणी मामांच्या दरबारात तारीख मिळाली आणि गेल्या वेळीची अमावस्या माझी धुळदेव मठावरती झाली होती आणि ती तारीख सुद्धा मला आजीनाथ महाराजांनी दिली होती. आजीनाथ महाराजांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण तुम्ही आम्ही पण भक्ती करतो, पण आपल्या भक्तीमध्ये फरक आहे. पण त्यांची भक्ती किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे. अरे जगाचा मालक आदमापूरचा भगवंत 500 किलोमीटरचा अंतर तोडून या जळबावी गावामध्ये स्थानापन्न झाला. त्या जगाच्या बाप्पाला तरी काहीतरी वाटलं असेल माय बाप्पानो. ऐका, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. आजीनाथ महाराजांची सेवा खरे आणि त्या सेवेच्या जोरावरती आदमापूरचा भगवंत या जळबावी गावामध्ये माई बापानो कायमच स्थानापन्न झाला. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. ज्यांनी कीर्तन सेवा दिली ते आमचे स्वप्नील दादा. राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो, कोणतेही कार्यात अग्रगण्य कार्य आमच्या स्वप्नील दादांचं असतं. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर व्यासपीठ चालक आमचे संजय महाराज हुलगे, जवळपास त्यांची गीता पाठ आहे, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर असणारे आमचे टेळे महाराज असतील, आमचे बापू महाराज असतील, दोघंही कीर्तनकार आहेत. आमचे ठेवरे महाराज, घुले महाराज, घुले महाराज ना, घुले महाराज. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आमचे आकाश महाराज, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. कारण एवढ्या मोठ्या दिग्गज गायनाचार्यांची साथ माझ्यासारख्या कीर्तनकाराच्या वाटेला आली, यापेक्षा भाग्यवान कोण आहे? त्याचबरोबर आमचे भीमराव महाराज गोरड
आणि खरं सांगायचं म्हणलं गोड गायन आहे भीमराव महाराजांचं. आणि जवळपास 8 दिवस झालं तुम्ही आमच्या दीक्षित महाराजांना इथंच थांबवून ठेवले. आमच्या बरोबर दीक्षित महाराज नाही, आम्हाला सुन सुन वाटतंय 8 दिवस. कसं कसं आम्ही ऍडजस्ट करून येतोय. दीक्षित महाराज प्रत्येक कीर्तनाला असतात. गोड गायन बाहेर गावाला गेलं, आपल्या मठाची महती आपल्या गावाचं नाव निघतं. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर माझे वडील हरिभक्तपरायण हनुमंत महाराज सुरवसे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आमचे चुलते नवनाथ महाराज सूर्यवंशी त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. निंबाळकर महाराज त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर चोपदार आमचे जगदीश महाराज कीर्तनकारी आहेत आणि चोपदारी आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. मृदुंगाचार्य थोरले बंधू हरिभक्तपरायण चैतन्य महाराज सुरवसे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. विनेकरी महाराज असतील, सर्व विनेकरी मंडळी असतील. त्याचबरोबर इथं कीर्तन लाईव्ह चालू आहे, ते चालू असणारे कीर्तनाचं शूटिंग करणारे ओम साई क्रिएशन त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. त्याचबरोबर शिवारनामा कीर्तन विश्व हाही चॅनल आमच्या स्वप्नील दादांचा आहे, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. गोड सिस्टीम ज्यांचे आहे ते आमचे प्रशांत दादा शेंडगे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर असणारे कृष्णा ठवरे महाराज त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर या पंचक्रोशीतील सर्व बाळमांचे भक्त, मामांचे सेवेकरी, निष्ठावंत भक्त जे पंचक्रोशीतील नामांकित लोक आहेत त्यांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला बघा, देवाला भक्ती कोणती आवडते? भक्तीमध्ये सुद्धा प्रकार आहेत. देवाला भक्ती आवडते कोणती? हेची थोर भक्ती आवडते देवा. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवाचे आवडे देवाचे तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामांचा उच्चार रात्रंदिन तुळशीहार गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. देवाला भक्ती कोणती आवडते? मनापासून केलेली भक्ती माझ्या देवाला आवडते. ऐका, तुमचं आमचं प्रेम आहे पण कशावर? देवावर अजिबात नाही. आपलं प्रेम कशावर हो बाबा? संसारावर. अरे आपण इथं बसलोय पण आपलं लक्ष सगळं कुठे? घराकडं. हा, पण त्या संसारावरचं प्रेम काढा आणि भगवंतावरती लावा. ती थोर भक्त आहे म्हणून ह्याची थोर भक्ती आवडते. देवा संकल्पावी माया. मग या भगवंतानं तुम्हा आम्हाला जसं आनंदामध्ये ठेवलंय ना तसं राहायचं. त्या देवाचे आभार मानायचे. कारण देवा मला माझ्या आयुष्यामध्ये दुसरं तिसरं काही नको, फक्त तुझा विसर मला पडू देऊ नको एवढं देवाला मागायचं. ठेविले आनंद ते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे. हा, जे झालं ते मामांच्या इच्छेने झालं, जे चाललंय ते मामाच्या इच्छेने चाललंय आणि जे होईल ते बाळूमांच्या इच्छेने होईल. एवढा भाव मनामध्ये ठेवायचा आणि समाधानी राहायचं. जगाचा मालक तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, ठेविली आनंद ते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे. समाधान. मग बसलेली लोक मला म्हणतील महाराज तुम्ही सांगताय संसारावरचं प्रेम काढा, भगवंतावरती लावा, समाधानी तर राहावा. मग आम्ही जरी सगळं देवाचं केलं, देवाची भक्ती केली, देवाची सेवा केली, तरी आमच्या वाट्याला दुःखच का?
प्रत्येकाचा प्रश्न आहे. किती बी करा देवाचं तरी आमच्या वाट्याला दुःखच येते. पण ते आपलं प्रारब्ध कर्म आहे, संचित कर्म आहे, ते तुम्हा आम्हाला भोगावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती किंवा भोगतनो घडे संचिता वाचून करावे ते म्हणी समाधान म्हणून ये म्हणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू. हा, कर्म कुणाला चुकलंय का? तुम्हाला चुकलं नाही, मला चुकलं नाही, देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं. देवाच्या बापापर्यंत गेला का तुम्ही? पण अगदी खरंय बरं का, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. प्रभू रामचंद्रांचे वडील कोण? दशरथ राजा. दशरथ राजाला राम राम करून मरावं लागलं. मरणाच्या वेळेला प्रभू रामचंद्रांची गाठ पडली नाही, पुत्रवियोगाने मृत्यू झाला. देवाच्या बापाला तरी कर्म चुकलं का? नाही. प्रभू रामचंद्र देव असून 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. आणि राम प्रभू आले कधी घरी? कधी आले? पाडव्याच्या दिवशी ना. हा? उद्या काय? ऐका, देवाला तरी कर्म चुकलं का? अजिबात नाही. मग ऐका, जे कर्म आहे ते तुम्हा आम्हाला भोगावंच लागतं. म्हणून वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले आनंद ते तैसीची राहावी चित्ते असू द्यावे समाधान. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही या संसाराचं करायचं काय? आम्ही प्रपंच कसा करावा? आम्ही देवाची भक्ती कशी करावी? परमार्थ कसा करावा? मग या संसाराचं काय करावं? तुकोबराय गोड उत्तर देतात. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुआ संसार. देवापायी संसार देवाच्या चरणावरती व्हायचा म्हणजे घरातल्या वस्तू आणायच्या, घरातलं सगळं आणायचं आणि हित प्रपंच करत बसायचं, असं अर्थ चांगला घ्यायचा. हा, देव करल त्यात समाधानी राहायचं. कारण बघा आपल्याकडे जुनी म्हणवती अर्धी असावी पण सुखाची. लाख रुपयाचा बंगला असून उपयोग नाही, कोटी रुपयाचा बंगला असून उपयोग नाही. त्या बंगल्यामध्ये जर तुम्ही झोपला, तुम्हाला सुखाची झोपच नाही लागली, तर तो बंगला काय कामाचा आहे का? नाही. मग ऐका, त्या भगवंताचे आभार माना आणि हा संसार त्या देवाच्या चरणावरती समर्पित करा. अर्थ चांगला घ्या. बघा एक वारकरी वारी करत चालला होता आणि वारी करत चालला असताना एक श्रीमंत माणूस त्या वारकऱ्याजवळ आला. आणि आल्यानंतर त्या श्रीमंत माणसानं काय केलं? 35 किलो वजनाचं गाठोडं घेतलं आणि वारकरी बाबांच्या डोक्यावर ठेवलं. वारकरी बाबा म्हणले तुला वेळ लागलं का काय? गाठोडं डोक्यावर का ठेवलं? श्रीमंत माणूस म्हणाला तुमचे संत सांगून गेलं की तुका म्हणे माझे तुम्हा. हा, वारकरी बाबा पण हुशार होतं. वारकरी बाबाने काय केलं? ती डोक्यावरचं गाठोडं घेतलं, खाली ठेवलं आणि श्रीमंत माणसाची कॉलर पकडली, फटाफटा 5 मुस्काडीत लावून दिल्या. श्रीमंत माणूस म्हणाला वारकरी बाबा तुम्ही असं का करताय? मला मारताय का? वारकरी बाबा म्हणाले आमच्या पण तुकोबरायांनी सांगितलं तुका म्हणे आयशानारा मोजून माराव्या. असलं जरी एखादं भेटलं तर त्याला मोजून 5 लावा. म्हणजे अर्थ चांगलं घ्यायचंय. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू संसार. देवापायी जे होईल ते देवाचे चिन्ह होईल एवढा भाव मनामध्ये ठेवा. ठेविले आनंद ते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. समाधानी राहा. त्या भगवंताचं सदळ हाताने नामस्मरण करा. विठाला विठाला हो. बघा माय बाप्पानो, या सप्ताहाच्या निमित्त, या नामन संकीर्तनाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण जमलोय. पण बघा या मामाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही येतो, मामाचा भंडारा तुमच्या आमच्या कपाला लागतो, देवाची सेवा तुम्हा आम्हाला घडते. यापेक्षा दुसरं भाग्य अजून आपल्याला काय पाहिजे? कारण बसणाऱ्यांना सूचना आहे बरं का, कृपया गडबड गोंधळ कुणी करू नका. आता आपलं कीर्तन चालू झालंय बरं का, आणि कीर्तनामध्ये मला एकतर बोलकी माणसं लागतात. गप बसलेली अजिबात आवडत. हा, नाहीतर काय असतं महाराज, जी माणसं मोठ्यानं हसतात ती मोकळ्या मनाची असतात, आणि जी गाल्यातली गालात हसतात ती पिवरातल्या गाठीची असतात. बघा माझा आता मी जी प्रश्न विचारल त्या प्रश्नांची उत्तर द्यायची बरं का. महिला मंडळ बघा बरं का, आज तुमचा पेपर आहे असं समजा. आता कीर्तन चालू झालंय, कीर्तनामध्ये आधीमध्ये कुणी उठून जायचं? हा, बारकी पोरं मध्ये उठू द्यायची, फोन कुणी काढायचा, आपापसात गप्पा मारायच्या, कीर्तनामध्ये टाळी वाजवायची. म्हणा की नाही आता? हा, कीर्तनामध्ये टाळी. हा,
ऐका, कीर्तन चालू झालंय. आपल्याकडे लय वेळ नाही, जवळपास 1 तास फक्त शिल्लक उरलाय. त्यामध्ये आपल्याला मामांचं मुळे महाराजांचं चरित्र ऐकायचंय. मामांचं चरित्र ऐकलं तर माणसाचं चारित्र्य शुद्ध होतं, एवढी ताकद चरित्रामध्ये आहे. म्हणून ऐका, सर्वांना हात जोडून विनंती आहे, आपण मामांचं चरित्र शांत चित्तानं ऐकावं. बघा, या मामाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही येतो कारण जगाच्या आगळा वेगळा देव भगवंत म्हणजे माझा बाळूमामा आहे. जगाचा मालक आहे, विश्वाचा पालनहारी आहे, तिन्ही लोकाचा राजा आहे. जगावरती ज्याची सत्ता आहे म्हणून त्याला जगाचं मालक म्हणतात. त्या जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही जमलोय. ऐका गड्या, हा देव म्हणजे कोणी साधा सुद्धा नाही. आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, मुक्याला वाचा आणि नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त करून देतात. त्यांचं नाव बाळूमामा आहे. त्या मामाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही आज जर पाहायला गेलं तर या जगाच्या पाठीवरती बाळूमामांचा जय जयकार या विश्वामध्ये चालू आहे. 10-15 वर्षापूर्वी महाराज असं नव्हतं, कारण बाळूमाई कुणाकुणाला माहिती नव्हते. पण खरंच सांगू का, मामाचं नामस्मरण केलं, मामाची सेवा केली, या भगवंताचं नामस्मरण केलं, हा भगवंत हाकेला धावून आल्याशिवाय राहत नाही गड्या. ऐका, काही जण म्हणतात आपल्यावर संकट आलं की आपल्याला देवाकडे जावं लागतं, पण माझ्या मामांचं तसं नाही बरं. भक्तावर संकट आलं ना, हा आदमापूरचा भगवंत धावून आल्याशिवाय राहत नाही. हे ताकद माझ्या बाळूमाची आहे. त्या मामाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही जमलोय. या दरबारामध्ये तुमच्या सेवेला किंमत आहे. किती जहागीरदार असू दे, किती श्रीमंत असू द्या, जहागीरदार आला तरी त्याच पायरीला, श्रीमंत आला तरी त्याच पायरीला आणि गरीब आला तरी त्याच पायरीला. मामाच्या दरबारामध्ये आल्यानंतर कुणी म्हणायचं नाही माझ्या नाव 50 एकराचा सातबारा, माझ्या नावावर 100 एकराचा सातबारा. माझे बाळूमामा म्हणतात सातबारा सगळा माझ्या नावावर आहे, तुला फक्त 70-80 वर्षाच्या करारानं पाठवलंय. मग गर्व कशाचा करता, अहंकार कशाचा करता? येताना काय घेऊन आलाय का माणूस? नाही. जाताना काय घेऊन जाणार आहे का? नाही. धन दौलत, पैसा, अडका, सोनं नाणं, जमीन जुमला, बंगला, गाडी, शेती, वाडी, दम छटला. 8 एकेची बारी झाली महाराजाला. येतय का काय माणसाच्या बरोबर? येतय का हो? नाही काय येत. धन दौलत, पैसा, सोनं नाणं हे अजिबात कामाला येत नाही. महिला मंडळ, प्रश्न आहे माझा तुम्हाला, प्रामाणिकपणे उत्तर द्या गड्या. तुम्ही जे गळ्यामध्ये सोनं घालताय त्या सोन्याला किंमत आहे का हो? आहे का? नाही का? मग जाताना द्या माझ्याजवळ बांधून. कुशाल नाही म्हणता. सोन्या नाण्याला किंमत आहे आणि आता एवढी किंमत आली की लाखाच्या वर गेले. ऐका, सोन्या नाण्याला किंमत आहे, पण ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही सोना नाण्याची किंमत करतो त्याप्रमाणे भगवंताची केली पाहिजे. कोणती भक्ती भगवंताला आवडते, कोणती सेवा आवडते? आज तुम्ही आदमापुरामध्ये जर गेला ना, बाळूमांच्या मंदिरामध्ये अनेक गर्दी, लाखानं गर्दी मामाच्या दरबारात. कारण जगाच्या मालकाचा भंडारा उत्सव 26 मार्चला झाला आणि उद्या पाडवा आहे. आज अमावस्येची गर्दी आदमापुरामध्ये आहे, तशीच या जळबावी गावामध्ये माझ्या मामाच्या दरबारात आहे. उद्या पाडवा आहे. त्या पाडव्याचं महत्व असं आहे, उद्या गुढी पाडव्याच्या दिवशी बाळूमांच्या मेंढरांना लाख घालण्याचा कार्यक्रम असतो. काय? लाख म्हणजे त्या दिवशी मेंढी माऊली मोजण्याचा, बकरी मोजण्याचा कार्यक्रम असतो. त्याला लाख घालणं म्हटलं जातं. दिवाळीच्या पाडव्याला आणि या गुढी पाडव्याला हा उत्सव मामाच्या दरबारामध्ये होत असतो. वालुग आहे मामाच्या दरबारामध्ये, धनगरी वव्या आहेत, सुंबरान आहे, गजी ढोल आहे, धनगरी वव्या आहेत. ही माझ्या मामाची आवड, ही माझ्या मामाला आवडायचं. सुंबरान आवडायचं, गजी ढोल आवडायचे, वालुग आवडायचं. ते सुमरान कशा पद्धतीचं होतं मामांना आवडायचं ते ऐका. विकू द्या जरा. सुंबराना या जळबावी गावाला संत बाळू या मामाला, कलियुगाच्या संताला संत बाळू मामा बोळ्या देवारे. ही माझ्या मामाची आवड. आदमापुराला जावंस वाटलं, बाळू मामाला जावंस वाटलं, दर्शन मामाचं घ्यावं वाटलं,
शरण देवाला जावावं वाटलं. मला वाटतंय मी ओव्या सांगण्यापेक्षा तुमच्या गावामध्ये ओविकार मंडळ आहे, बरोबर का? हा, त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असेल. ते सुमरान ऐकायचंय का तुम्हाला? ऐकायचंय का? हा, पटलं होय म्हणा, नसलं नाही म्हणा, पण काहीतरी म्हणा की. हा, मग त्याच्यासाठी ताट बसावं लागतं बरं का. नाहीतर काय लोकांनी एवढं चेहरे फ्रेश ठेवल्यात की त्यांच्याकडे बघून वाटतंय रातभर कीर्तन करत बसावं, आणि काही लोकांनी एवढं चेहरे टाकल्यात वाटतंय फेटा काढावं आणि त्यांच्या मांडीवर जाऊन झोपावं. जरा ताट बसा. सुमरान ऐका मामाचं कसं असतं. सुंबरान मांडल गा, सुंबरान मांडल, माझ्या मामांचं रूप बघितलं, माझ्या मामाची मूर्ती बघितली की दिवसभराचा कंटाळा जातो. एकनाथ महाराज म्हणतात, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, आनंद जन्मीचा शिन गेला, मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. मग त्या मामांचं रूप कसं आहे, मामांची मूर्ती कशी आहे? माझ्या मामा याचं रूप कसं दिसत सादर, माझ्या देवा याचं रूप कसं दिसत सादर. चला करू या जागर, चला करू या जागर, करू या जागर, चला करू या जागर. चांदीची पालखी सोन्याचा देव, सोन्याचा देव, चांदीची पालखी सोन्याचा देव, सोन्याचा देव. चला चला पाहूया बाळू मामा देव, चांदीची पालखी सोन्याचा देव, सोन्याचा देव. चला चला पाहूया ही माझ्या मामाची आवड. म्हणून मामाच्या दरबारात जे आवडतं ते प्रकार केले पाहिजेत. खरं सांगू का महाराज, सांप्रदायिक कीर्तन एका बाजूला, परमार्थिक कीर्तन एका बाजूला, आणि बाळूमांची कीर्तन एका बाजूला. कारण माझ्या मामांची उभे आहे. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थाशी जाऊ नको, व्रताचे बळी मानसी धरू नको, काळाचे बळी धरू नको, आणि जयाचे वचने पतित तरतील तो श्री सद्गुरू बाळूमामा सोडू नको. तीर्थाला जाण्याची गरज नाही, काळाला भेण्याची गरज नाही. फक्त ज्याच्या वचनानं सगळी माणसं तरतात त्या बाळूमाला फक्त सोडायचं नाही. कारण शास्त्रानं जर वागायचं म्हणलं तर फार अवघड होईल. शास्त्रानं काय सांगितलंय माहित आहे का? सांगू का? बघा बरं का, सांगल तसं करावं लागल. करणार का? अगोदरच तुमची बांधी करून घ्यावी लागल. करणार का? शास्त्रानं काय सांगितलंय ऐका. माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी आणि 1 वेळा जेवण करावं. बघा आपलं काय चाललंय, 3 वेळा आणि 1 वेळा.
3 वेळेच्या पण आपलं बाहेर गेलंय, 5-6 टाइम होते ती वेगळंच. आणि 3 वेळा आंघोळ आपण कधी करायचो? ऐका, मामाने सांगितलं काय, पुण्य यश पाळूमाय. या देवाला तुमच्या लय पैशाची गरज नाही. देव लाखानं पैसे तुम्हाला मागत नाही. माझे मामा म्हणतात, माझ्या फोटो समोर गुळाचा खडा ठेवला नाही, उदबत्ती जरी मला ओवाळली तरी ती माझ्या पत्री पोचती आहे. माझी भक्ती करण्यासाठी लाखो रुपयाची गरज नाही. पण सांगतो ऐका, मामाच्या दरबारामध्ये जर कधी आला ना, दान करता कधी जाऊ नका गड्या. कारण माझ्या मामाने सांगितलं, जो कुणी बाळू धनगरला रुपया देईल त्याला मी 10 देतोय. जो 10 देईल त्याला मी 100 देतोय. जो 100 देईल त्याला 1000 देतोय. आणि जो कोणी मला 1000 देईल त्याला लाखानं द्यायसाठी बाळू धनगर या तळावर बसलाय. म्हणून ऐका, रुपया दिलं 10 देणारा हा आदमापूरचा भगवंत आहे. हा देव कधी कुणाचं उदर ठेवत नाही, कधी ठेवलं नाही आणि कधी ठेवणार नाही. कुणाच्या सेवेचा उधार असा हे माझ्या संत सद्गुरू बाळूमामाचा दरबार. कधी माझा मामा कुणाचं उधार ठेवत नाही. आणि एखाद्यानं सेवा करून जर म्हणला, बाळूमाची सेवा केली मला माझ्या सेवेचं फळ मिळालं नाही, मामा म्हणतात त्या उंडगीच्या सेवेची गरज या बाळू धनगराला नाही. तुम्ही जरी माझ्या दरबारामध्ये आला, माझी सेवा केली तरी मला तुमच्या घरी जावं लागतं या. घराच्या सांदीमध्ये जाऊन मला सर्पाचं रूप घ्यावं लागतं या. आणि तुमच्या घराची राखण करायला लागते या. अरे एवढंच नाही, तुम्ही माझ्या दरबारामध्ये सेवा करता म्हणून तुमच्या घराच्या चुलीमध्ये मला अग्नीचं रूप घ्यावं लागतंय आणि तुमच्या घराचं अन्न शिजवावं लागतंय. अग्नीचं रूप घेऊन घरातलं अन्न शिजवावं लागतंय. का तर तुमची लेकरं बाळ उपाशी मरू नये म्हणून. तुमची पिकं पाणी जळून जात्याल म्हणून बाळू धनगराला तुमच्या पिकाला डोक्यावरनं पाणी घालावं लागतंय. यापेक्षा मामाने तुमच्या आमच्यासाठी काय करावं? माझे मामा सांगतात, मी तुमचं लई चांगलं करीन. काय म्हणतात मामा? मी तुमचं लई चांगलं करीन, पण तुम्ही विसरू नका. तुमचं चांगलं झालं ना, तुम्ही मला विसरायचं नाही. ऐका, एक प्रसंग आहे. एका गावामध्ये माझ्या बाळूमांची बकरी होती. मामा त्या रानावनामध्ये बकरी चारायची. आनंदाने त्या गावातली लोक मामांच्या तळावर यायची, कन्या आंबिलीचा प्रसाद खायची. गाव आनंदाने अगदी दुमदुमून जायचं. पण ऐका, त्याच गावामध्ये मुसलमान समाजाची नुरमाबाई नावाची एक महिला राहत होती. तिची एवढी गरिबी होती की महाराज खायचे अन्नाचे वांदे असायचे. आणि त्या गरिबीमध्ये तिचा पती मरण पावला. 3 लहान लहान लेकरं होती. काय काम करायची ती नुरमाबाई? दहीदूध लोण्याचा धंदा होता हो. बाजारामध्ये जायचं, ते दहीदूध लोणी विकायचं. काय पैसा येईल तेवढ्यावर घर प्रपंच चालवायचा. त्या लेकरांना तेवढंच आणायचं, तेवढंच करून घालायचं. अशी गरिबी त्या नुरमाबाईची होती. पती मरण पावला. दहीदूध लोणी पण परत विकायचं बंद झालं. बाजारामध्ये खपेन असं झालं. सगळा धंदा जागची जाग्यावर बसला. उपाय झाला ना, काय करावं काय कळना नुरमाबाईला. रडायची नुरमाबाई. पण त्याच गावामध्ये एक बाळूमांचे भक्त होते. ते भक्त नुरमाबाई जवळ आले आणि आल्यानंतर नुरमाबाईला सांगितलं, नुरमाबाई तुम्ही आमच्या देवाकडे चला. आमचा देव लई मोठा आहे. सगळ्याचं कल्याण करणारा देव म्हणजे आमचा बाळूमामा आहे. नुरमाबाई एकदा ऐका माझं, तुम्ही चला बाळूमांच्या दर्शनाला. अहो भंडाऱ्याची पुडी जरी दिली नव तरी तुमचं काम होऊन जाईल नुरमाबाई. चला तुम्ही माझ्या मामाकडं. नुरमाबाईनं ऐकलं आणि नुरमाबाई बाळूमांच्या तळावर आली. आल्यानंतर बाळूमांचं दर्शन घेतलं. मामाच्या पायावर डोकं ठेवलं आणि डोकं ठेवल्या ठेवल्या डोळ्यातलं पाणी या जगाच्या मालकाच्या पायावर पडलं. मामाला कळलं हिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पाणी आहेत. मामाने नुरमाबाईला धरून उठून उभा केलं आणि मामा म्हणतायत, लेकी अगं तू बाळूमाच्या दरबारात आली आहेस आणि तुझ्या डोळ्यामध्ये पाणी कशा पाय? नुरमाबाईला मामाने शांत केलं आणि नुरमाबाईने सांगितलं, मामा ही 3 लेकरं बघताय ना मामा, ह्यांचा बाप लहान असताना मरण पावला. दहीदूध लोण्याचा मामा धंदा होता, पण तोपी मामा हायासा जाग्यावर बसलाय. ती बी कायचं बंद झालंय मामा. ही लेकरं लहानाची मोठी कशी करू, ह्यांना वाढवू कसं?
ही गरिबी मला नको नको झाली या. असं वाटतं ही लेकरं घेऊन एका दिवशी जीव दिलेला बरा, पण ही गरिबी न ग. मामानी सांगावं, लेकी आलीस ना मग माझ्या दरबारात, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामाने काय केलं, एक भंडाऱ्याची पुडी बांधली आणि भंडाऱ्याची पुडी बांधून नुरमाबाईला सांगितलं, नुरमा, हा बाळू धनगराचा भंडारा आहे, याचं पत्ते लई कडक आहे बघ. हा भंडारा नियमानच वापरावा लागल. तुझ्या चांगल्या कामामध्ये या भंडाऱ्याचा वापर कर. तुझी गरिबी दूर झाल्याशिवाय राहणार नाही. पण नुरमा, हा भंडारा द्यायच्या आधी मला तुझ्याकडं एक वचन पाहिजे. बोला की मामा. नुरमा, तुझं जर चांगलं झालं नव, या बाळू मामाला तेवढं कधी विसरू नगस. बघ, हाय का तुला मंजूर? घेतलेला वसा टाकायचा नाही नुरमा, ऐक. शब्द पाळावा लागल. चांगलं झाल्यावर मला इसरायचं नाही. मामा, ओ मामा, ऐका ना. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. द्या मामा ती भंडाऱ्याची पुडी. नुरमाबाईनं ती भंडाऱ्याची पुडी घेतली, मामांचं दर्शन घेतलं. नुरमाबाई घरी आली आणि घरी आल्यानंतर नुरमाबाईनं त्या भंडाऱ्याचं पत्ते पाळायला चालू केलं. चांगल्या कामामध्ये तो भंडारा वापरू लागली. बाहेर जाताना येताना चांगल्या कामामध्ये भंडाऱ्याचा वापर चालूच आहे. मामांचा तो पुढच्या गावाला गेला आणि वर्षभरामध्ये ती नुरमाबाईची प्रगती सुरू झाली. अहो, जिचा दही दूध लोण्याचा धंदा होता तो अगदी बेतानं वाढला. अहो, बाजारात चालत नुरमाबाई जायची. तिनं एक गाडी घेतली, एका गाडीच्या 3 गाड्या झाल्या. अहो, राहिला झोपडी होती, त्या झोपडीच्या जाग्यावर 3 माड्या झाल्या. किंमत मामाच्या भंडाऱ्याची, चमत्कार मामाच्या भंडाऱ्याचा, मामाच्या आशीर्वादाचा. एवढं चांगलं झालं, एवढं चांगलं झालं. परदेशामध्ये नुरमाबाईचं दही दूध लोणी चांगल्या पद्धतीने विकू लागलं. चांगला भाव त्याला मिळू लागला. नुरमाबाईची परिस्थिती बेताची झाली. वाड्यामध्ये चौपाळ्यात बसायची, पान खायची. काय ताल होता त्या नुरमाबाईचा. मामाच्या कृपेने दिवस चांगलं आलं आणि परत 4-5 वर्षांनी बाळूमांचा तळ त्याच गावामध्ये आला. आणि त्या गावामध्ये तळ आल्यानंतर मामांचे गुरु मुळे महाराजांच्या भेटीला बाळू मामांना गारगोटीला जायचं होतं. कुठं? गारगोटीला. आणि गारगोटीला जाण्यासाठी मामांजवळ गाडी नव्हती हो. मग मामांनी त्या तळावर मरग्या नावाचा एक सेवकरी होता. त्या मरग्याला हाक मारली, मरग्या इकडे या. तो मरग्या बाळूमामांजवळ आला आणि आल्यानंतर बाळूमांनी सांगावं, मरग्या, नुरमाबाईच्या वाड्यावर जा आणि नुरमाबाईला सांग की बाळूमामांना त्यांच्या गुरुच्या भेटीला जायचं आहे, आणि गाडी मागितली. मरग्यानं तेवढं ऐकलं आणि मरग्या चालत 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 नुरमाबाईच्या वाड्यावर आला. आणि आल्यानंतर नुरमाबाईला हाक मारली मरग्यानं, नुरमाबाई आहेत का? आतनं आवाज आला, होय होय आहेत, या की. मरग्या घरात आला. नुरमाबाई चौपाळ्यात बसली होती. नुरमाबाई म्हणली, बोल की मरग्या, काय काम काढलंस? मरग्यानं म्हणावं, नुरमाबाई, बाळू मामासनी गारगुटीला जायचं आहे त्यांच्या गुरुच्या भेटीला, आणि गाडी पाहिजे, आणि तुम्हासनी गाडी मागितली. बघा मरग्या काय म्हणला, मामासनी मुळे महाराजांच्या भेटीला जायचंय गारगुटीला आणि तुम्हाला गाडी मागितली. नुरमाबाईच्या मनामध्ये विकल्प आला. संशयाची पाल चुकचुकली. तिला वाटलं गाडी जर दिली तर माघारी येते का नाही काय माहिती. पण गाडी आलती कोणामुळं? वो मामामुळं. पण मनामध्ये संशय आला आणि नुरमाबाईनं विचार करून उत्तर दिलं, मरग्या, अरे गाडी मी दिली असती, पण बाळूमासनी सांग नुरमाबाईला तिच्या पाहुण्याच्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि गाडी मिळायची नाही म्हणून सांग मामांना. मरग्यानं तेवढं ऐकलं, मान खाली घातली आणि मरग्या चालत चालत परत तळावर निघाला. आणि गावात आल्यावर गरुड डॉक्टरची भेट झाली. गरुड डॉक्टर त्या मरग्याला म्हणलं, मरग्या, कुणीकडे गेलता? गेलतो नुरमाबाईच्या वाड्यावर. कशा करता र? अहो, बाळूमाला गारगोटीला जायचं होतं आणि गाडी पाहिजे होती म्हणून गाडी मागाय गेलतो. मग गाडी नाही आणली, चालत आलाय, गाडी कुठं आहे?
नाही म्हणली व नुरमाबाई गाडी द्यायला, पाहुण्याच्या कार्यक्रमाला जायचं. अरे मरग्या, मग एवढा विचार करू नका. ही माझी चावी घे आणि दवाखान्याच्या मोहर माझी गाडी लावली या, ती गाडी घेऊन जा मामाच्या तळाव. मग बघा, ते गरुड डॉक्टरनी गाडी दिली. ते गरुड डॉक्टर कोण होते माहित आहे का? ते गरुड डॉक्टर असून त्यांना कॅन्सर झाला होता. काय झालं होतं? कॅन्सर. आणि त्याचा कॅन्सर बरा करण्यासाठी तो गरुड डॉक्टर बाळूमांच्या तळावर आला आणि बाळूमांना गरुड डॉक्टर म्हणायचे, मामा माझा कॅन्सर बरा करा. मामा म्हणायचं, अरे मी देवऋषी डॉक्टर कस होईन, तू माझ्याकडे कशा पाय आला? मामा ठीक आहे, मला माहित नाही, पण माझा कॅन्सर बरा करा. मग मामा म्हणलं, मी जे सांगल ती करशील काय? गरुड डॉक्टर म्हणलं, सांगा की मामा. ही ताट घे, या ताटात चटणी आहे, ती 3 मुठे चटणी खाशील काय? होय मामा, तुमची जर इच्छा असेल ना ती चटणी बी खायला यो डॉक्टर तयार आहे. गरुड डॉक्टरनं मागचा पुढचा विचार केला नाही, 3 मुठी चटणी खाल्ली आणि जगाच्या मालकानं चटणीच्या जोरावर गरुड डॉक्टरचा कॅन्सर बरा केला. ताकद माझ्या मामाची. बाळू मामा वैदव 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 त्याने मेंढ्या केल्या वैदव 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 बाळू मामा वैदव 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 त्याने मेंढ्या केल्या वैदव 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 मामा वैदव 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 त्याने मेंढ्या केल्या वैदव 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 बाळू मामा वैदव 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 त्याने मेंढ्या केल्या वैदव वैदव रुद्राचा अवतार त्या गरुड डॉक्टरचा कॅन्सर माझ्या मामाने 3 मुठी चटणी दिल्या आणि बरा केला. त्या गरुड डॉक्टरची गाडी त्या मरग्या गड्याने घेतली आणि मरग्या ती गाडी घेऊन मामाच्या तळावर आला आणि बाळूमा गाडीत बसलं. बर बाळूमा काही एकटं बसलं नव्हतं. विरूपाक्ष जंगम, वसंत भट, शिवान हमी, वासू बामण हे सगळे मामांचे सेवेकरी त्या गाडीमध्ये बसले आणि गाडी गारगोटीला निघाली. गाडी गारगोटीला गेली. मामा गाडीतनं उतारलं. गुरु शिष्याचं हितगुज चालू झालं. मुळे महाराजांची आणि बाळूमांची भेट झाली. मामांनी गुरुचं दर्शन घेतलं. गुरु शिष्याचं हितगुज चालूच आहे. मुळे महाराज म्हणतात, बाळू कसं चाललंय? बरं चाललंय नव? मेंढराच्या चाऱ्याचं बाकी तळावरचं सगळं व्यवस्थित आहे नव? होय गुरु, समद चांगलं आहे बघा. पण बाळू, अरे तू माझ्या तळाव आलाय, माझ्या भेटीला आलाय. बाळू तुला भूक लागली असेल की र? होय गुरु, लागली या. मग तुला जेवण बनवाय सांगू काय? सांगितलं तर बरं होईल. बरं बरं सांगतो. मग मुळे महाराजांनी काय सांगितलं माहित आहे का? ए गड्यानो, तिथलं एक बकरा आणा, कापण टाका पातेल्यामध्ये शिजायला. कारण मुळे महाराज कडक स्वभाव. त्या गड्यांनी ऐकलं. मुळे महाराजांनी सांगितलेली क्रिया केली. पण मामांबरोबर सगळी लिंगायत मंडळी होती.
कुणी वाणी समाजाचं, कुणी ब्राह्मण समाजाचं. ती मंडळी मामांना म्हणली, मामा अहो आमच्या गळ्यामध्ये लिंग आहे, असलं काय आम्हाला चालत नाही मामा. ही लय कडक आहे मामा, आम्हाला काय जमायचं नाही बाबा, आम्ही नाही जेवणार, तुमची तुम्ही बघा, आम्ही जातो, आम्ही माघारी, तुम्ही काय करायचं ते तुमची तुम्ही बघा. मामा म्हणले, रांडच्यानो ह्यो माझ्या गुरुचा प्रसाद आहे, जर नाही खाल्ला तर होणाऱ्या पापाला आणि होणाऱ्या पुढच्या गोष्टी आहेत त्याला तुमची तुम्ही जबाबदार राहाल, खायचं का नाही तुमचं तुम्ही बघा. आता मामांच्या पुढे कोण काय बोलणार. अहो सगळा स्वयंपाक झाला, पंक्ती जेवायला बसल्या, ताट वाढली, ते मांस बादलीमध्ये घेतलं, वगराळ टाकलं त्या बादलीत आणि सगळी पंग जेवायला बसली. बादलीतलं मांस वगराळ्यात आलं. मामा सुरुवात आहे मामांपासून, आणि ते मांस वगराळ्यातलं मांस बाळूमांच्या ताटात पडणार तर त्या मांसाची वांगी झाली. ताकद माझ्या बाळूमाची. काय झालं, मांसाची वांगी झाली. बर बादलीतल्याच नाही, सगळ्या पातेल्यातल्या मांसाची वांगी झाली. आणि मग सगळी मंडळी म्हणायला लागली, बाळू मामा, मामा आमचं चुकलं, तुम्हाला ओळखण्यामध्ये आमची चुकी झाली. मग माझ्या मामानं सांगावं, अरे उंडगीच्या नो, ही तर गुरुची आणि शिष्याची परीक्षा आहे, ह्या परीक्षेमध्ये पास व्हायचं का नाही व्हायचं ही ज्याच्या त्याच्या हातात आहे, गुरु शिवाय प्राप्ती नाही. ऐका, गुरुला कधी आडवं चालायचं नाही, ज्या गुरुनं चांगलं केलं त्या गुरुला कधी इसरायचं नाही. गुरु उलटी सुलटी परीक्षा घेत असतो या, पण त्यामध्ये पास झालं पाहिजे. मुळे महाराजांचं दर्शन घेतलं आणि सगळी मंडळी परत गाडीत बसली आणि गाडी परत बाळूमांच्या तळावर आली. गाडीतनं सगळी उतरली आणि बाळूमामांची नजर त्या गाडीवर गेली. कशावर गेली? गाडीवर. आणि बाळूमामांनी त्या मरग्याला विचारलं, मरग्या गाडी कुणाची आहे? मामा गरुड डॉक्टरची गाडी आहे. नुरमाबाईचं काय झालं? नाही म्हणली व नुरमाबाई गाडी द्यायला, पाहुण्याच्या कार्यक्रमाला जायचं म्हणली आणि गाडी नाही मिळायची म्हणली. अरे एक गाडी हाय वैर तिच्या दारात, 6-7 गाडी आहेत, पण ती गाडी द्यायला नाही म्हणली. मामानी हातामध्ये भंडारा घेतला आणि मामा म्हणलं, अरे दिलेलं दिलं, गेलेलं गेलं, दिलेलं दिलं, गेलेलं गेलं, पण तिनं जाण नाही राखली, तिचा कार्यक्रम झालाच म्हणून समजून भंडाऱ्याची मुठ उधळून दिली. अहो ज्या नुरमाबाईच्या दहीदूध लोण्याच्या गाड्या परदेशामध्ये विकायला जायच्या, त्या नुरमाबाईच्या दहीदूध लोण्यामध्ये डालड्याची बेसळ आहे म्हणून हायाशा गाड्या माघारी आल्या. सगळा धंदा परत हायासा जाग्यावर बसला. होत्याचं नव्हतं झालं, गाड्याच्या गाड्या नाहीशा झाल्या, माड्याच्या माड्या नाहीशा झाल्या. हायाशी परत झोपडीत नुरमाबाई आली आणि तीच नुरमाबाई परत दहीदूध लोणी घेऊन बाजारात आली. आणि त्या बाजारात बाळूमामा आलं आणि नुरमाबाईकड माझ्या मामाने बघितलं आणि बाळूमामा काय म्हणलं माहित आहे का? नुरमा बरा कार्यक्रम लागला का? नुरमाबाईनं बाळूमांचं पाय धरलं, म्हणली देवा तुला ओळखायला माझी चुकी झाली, तुला दिलेला शब्द मी मोडला. मामा म्हणलं, मी तुला तवाच सांगितलं होतं की वसा मोडू नका, वचन मोडू नका, दिलेल्या शब्दाला जाग, मी तुझं लय चांगलं करी, पण तो मला इसरायचं नाही. मामानी सांगितलं, नुरमा ऐकले की हा बाळू धनगर शब्दाचा लय पक्का आहे, जो हाय म्हणाल त्याला लोण्याचा गोळा आहे आणि नाही म्हणाल त्याला खैराचा इंगळ आहे. जो हाय म्हणाल त्याला मी कधी बी आहे. ज्या दिवशी वली झाड महाप्रलयानं महाविनाशानं पेटत्याल त्या दिवशी मी नाही असं समजा. तोपर्यंत जगाच्या पाठीवरून या बाळू धनगराला कुठून पण हाक मारा, अखंड तुमच्या पायाच्या टाचाखाली हजर आहे. बाळू मामाचे हा देव जेवढा भोळा आहे तेवढा कडक सुद्धा आहे. एकतर कुणाच्या नादी लागत नाही आणि लागला तर त्याला सोडत नाही. एकतर देव काय म्हणतो माहित आहे का? माझ्या भंडाऱ्यामध्ये, माझ्या उत्सवामध्ये, माझ्या सभिण्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित यावं, आनंद घ्यावा, पण माझ्या सभिण्यात, माझ्या सोहळ्यात, माझ्या भंडाऱ्यात एखाद्यानं अडचण जर आणली तर त्याला बाळू धनगर यमपुरी दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साठी ऐका, जगाच्या मालकाच्या कार्यात, या बाळूमामाच्या दरबारात, या बाळूमामाच्या दरबारात आल्यानंतर होता होईल एवढं सहकार्य करा. या देवाला आडवं चालू नका.
कारण खैराचा इंगळ आहे. ऐका, होता होईल तेवढी मदत करा, नाहीतर एखाद्यानं जर माझ्या मामाच्या कार्यामध्ये अडथळा आणला तर हा जगाचा मालक यमपुरी दाखवल्याशिवाय राहणार नाही. माझ्या सभेना सोहळ्यात अडचण आणशिला त्याशी यमपुरी दाखवीन. म्हणून ऐका गड्या, देव कुणा एकट्याचा नाही, देव सगळ्याच आहे. पण आपल्या मनामध्ये भ्रम कोणामुळे तयार होतो माहित आहे का? कुणामुळं? शेजारचं सांगतं आणि त्या शेजाऱ्यावर आपण विश्वास ठेवतो म्हणून आपण माग आहे. शेजाऱ्याचं ऐकून कधीच काय करायचं नाही. शेजारी म्हणाले हिरीत उडी टाक, आपण टाकायची का? महिला मंडळ, आपल्या घरात सासू सुनाची भांडणं लागण्याची कारण तीच आहे बर का. तुम्हाला माहिती असेल नसेल, सविस्तर सांगतो तुम्हाला. बघा, शेजारची माणसं तुमच्या घरी येते. कोण? कोण येते? आणसा. तुमची सासू बाहेर सोप्यात बसलेली असती. हितली नाही बर का सांगत. नाहीतर हितली आणसा म्हणाल बुवा आला ते आला ना आमची माप काढून गेला. हितली नाही सांगत, आमच्या इकडची सांगतोय. शेजारची आणसा तुमच्या घरी येते महिला मंडळ. तुमची सासू बाहेर वट्यावर बसलेली असती आणि तुमच्या सासूला ती आणसा काय सांगते माहित आहे का? माझ्या लेकाचं लगीन लई चांगलं झालंय, एवढं दिलंय पाहुण्यानं, काहीच ठेवलं नाही बघ. पाणी तापवायच्या बंबापासून सगळं दिलंय. तुझ्या बी लेकाचं लगीन झालंय, पण तुझ्या काय लेकाच्या लग्नात पाणी तापवायचा बंब दिला? कोण सांगती? तुमच्या सासूला भडकावती. कोण? तीच आणसा कुठे जाती माहित आहे का? तुमच्या सुनजवळ जाती. घरात तुमच्या सुनेचा चाललेला असतो स्वयंपाक आणि तुमच्या सुनेला सांगती. कोण? आणसा काय म्हणती माहित आहे का? तुझी सासू पहिल्यापासून अशीच बोट मोडू 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 सांगती. तिच्या सासूचा बी असा जीव खाल्ला आणि आता तुझ्या मागे लागली. पहिल्यापासून अशीच आहे. कोण सांगती? मग सासूचं कौतुक ऐकल्यावर सुनाला बी लय गोड वाटतं. सून गरगरीत म्हशीच्या दुधाचा चा करती, कबशीत वत्ती आणि कुणाला देती? आणसात तुमचा चा पितीन, तुमच्यातच भांडण लावून जाती. कोण? म्हणून आणसापासून सावध राहा. आणसा गेली भांडण लावून. बर काय कुरुळी टाकली माणसानं? माझ्या लेकाच्या लग्नात सगळं दिलं, पाणी तापवायच्या बंबापासून तुझ्या लेकाच्या लग्नात पाणी तापवायचा बंब दिला. मग त्या सासून सुनाच्या माग उठकान लावलं. काय? तुझ्या बापानं सगळं दिलं, पाणी तापवायचा बंब नाही दिला. बापानं तुझ्या सगळं दिलं, पाणी तापवायचा बंब नाही दिला. सासून उठकान लावलं सुनाच्या माग. बापानं तुझ्या सगळं दिलं, पाणी तापवायचा बंब कुठं दिला? काय सांगायचंय महाराज? 60 किलो वजनाची पोरगी होती नांदायला आल्यावर. सासूच्या कार पार 50 किलोवर पोरगी आली. 10 किलोनं वजन पोरीचं कमी झालं. सासू एकच म्हणायची, बापानं तुझ्या सगळं दिलं, पाणी तापवायचा बंब कुठं दिला? पोरीला राहवणं झालं आणि पोरीनं फोन घेतला आणि फोन बापाला लावला. म्हणली, बाबा तुम्ही माझ्या लग्नात सगळं दिलं, पण पाणी तापवायचा बंब तेवढा दिला नाही. बाबा एक काम करा, तेवढा पाणी तापवायचा बंब आणा या म्हातारीच्या खोलीत ठेवा. कुठं? खोलीत. कोण म्हणलं मड्याव? परत रिपीट. पुरीनं बापाला फोन केला आणि म्हणली, बाबा पाणी तापवायचं तेवढा बंब आणा या म्हातारीच्या. किती वाईट विचार हो आपलं. अहो घरबीर असेल का नाही त्या म्हातारीला? आता एवढं लेकाचं लगीन केलं असेल म्हणजे काय बिन घराचं केलं असेल का? पोरीच्या बापानं ऐकलं. संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत पोरीच्या बापानं पाणी तापवायचा बंब आणला असा कुठं ठेवला? घरात ठेवला. पण ज्या दिवसापासून म्हातारीला बंब दिला, म्हातारी झोपलीच नाही. तिला वाटायचं कधी उठीन, ह्या बंबामध्ये गरम गरम पाणी तापवीन आणि कधी गरम गरम पाण्यानं आंघोळ करीन. रातभर म्हातारी झोपलीच नाही. 4चाच गजर लावला. 2000 लिटरची टाकी होती. म्हातारी 4ला उठली आणि म्हातारीचं काय चालू आहे माहित आहे का? घेती बादली वरती बंबा, घेती बादली वरती बंबा, घेती बादली वरती बंबा. 2000 लिटरची टाकी जरी संपली तरी म्हातारीचा बंब काय भरला? कसं खळखळून हसा येतं इकडं. म्हणजे तुमच्यात बी असं बंबावणं झालेलं दिसतंय काय? 2000 लिटरची टाकी जरी संपली तरी म्हातारीचा बंब भरला नाही. म्हातारी म्हणली, दिलाय ती दिलाय गळकाच दिलाय. म्हणली, मी तरी काय बारक्या बापाची लेक आहे वे? म्हातारीनं
पहाटे 5लाच मोटरचं बटन चालू केलं आणि जशी पाईप घेतली अशी बंबातच. 5ला बटन चालू केलं, 6 वाजल्या, 7 वाजल्या, 8 वाजल्या तरी म्हातारीचा बंब काय भरला. सगळ्या घरात पाणी झालं आणि तीच पाणी सुनबाईच्या खोलीत. आणि सुनबाईनं उठून बघितलं तर गुडघे इतकं पाणी खोलीत. बाहेर बघितलं, सुन म्हणती बया एवढ्या रातचं कडगाड नाही, धडधाड नाही, गडगाड नाही आणि एवढं पाणी आलं तरी कुठनं. गुडघ्या इतक्या पाण्यातनं सुन बाहेर रस्ता काढत गेली तर या म्हातारीनं काय केलं, ज्याच्यात जाळ घालायचा त्याच्यात लावलं होतं पाणी. आता मला सांगा, म्हातारीला बंब दिला पण वापरायचा कसा कळाला का. तसा देवानं तुम्हा आम्हाला नरदेह दिला पण वापरायचा कसा कळाला का. नाही, देवानं दिला भजनासाठी, आपण वापरला भजनासाठी, म्हणून आपलं चांगलं नाही. ऐका, म्हणून सांगतो, देवाची भक्ती करण्यासाठी फारसं काही लागत नाही गड्या. संसार करता करता जी प्रेम आपण भगवंतावरती करतो, जी भक्ती आपण देवावरती करतो, ती भक्ती माझ्या देवाला आवडते. अभंगाचं प्रथम चरण. जी तोर भक्ती आवडते देवा, जी तोर भक्ती आवडते देवा, जी तोर भक्ती आवडते देवा, जी तोर भक्ती आवडते थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती हे जी तोर भक्ती आवडते देवा, हे जी तोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा. हे संकल्पावी माया संसाराची, देवीने आनंद तैसे रहावे, देवीने आनंद तैसे रहावे. ओ देवीने आनंद लैते रहावे, देवीने आनंद तैसे रहावे. ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेवील आनंद तैसीची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून संसार करता करता जे प्रेम आपण भगवंतावरती कराल ती भक्ती देवाला आवडते. म्हणून सर्वांना विनंती आहे, सर्वांनी एकदा मधलं भजन मुखाने नामाने हातानं टाळी. विठोबा रकुमा ज्या जगा जावा योगी यांचा योगी बाळू मामा. माझ्या मामांचं जरी नामस्मरण केलं ना कधी वायाला जाणार नाही. ऐका, नामस्मरण कसं करायचं. अहो दयेचा सागर आहे, भक्तीचा आगर आहे. कोण? बाळू मामा. मग त्या मामाचं भजन कसं करायचं. नमो नमा नमो नमा नमो नमा, नमो नमः नमो नमः नमो नमा नमो नमा नमो नमा, नमो नमः नमो नमः नमो नमः. बाळू मामा सद्गुरु संता दयेचा सागर प्रेमाचे गागर. बाळू मामा सद्गुरु संता दयेचा सागर प्रेमाचे गागर. नमो नमः नमो नमः नमो नमः बोलो बोलो बाळू मामा सद्गुरु संता दयेचा सागर प्रेमाची गागर. बाळू मामा सद्गुरु संता दयेचा सागर प्रेमाची गागर. नमो नमः नमो नमः. ही माझ्या मामाची. पण ऐका,
माझ्या मामाचंही केलेलं नामस्मरण कधी वायाला जात नाही. अरे आज तुम्ही आम्ही मामाच्या भंडाऱ्या उत्सवानिमित्त, मामाच्या भंडाऱ्यानिमित्त, मुळे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त या मामांच्या दरबारामध्ये हजर आहे. आज विचार करता पाहिलं गेलं ना, बाळूमांचा भंडारा उत्सव आदमापुरामध्ये चालू आहे आणि लाखानं गर्दी आदमापुरामध्ये. मग कधी जर गेला तर एकटं जाऊ नका बरं, जोडीने जावा. कुठं? आदमापुरात. कारण गर्दी कुणाच्या दरबारात आहे? बाळूमामाच्या. त्या मामाचं दर्शन घ्यायला कधी विसरू नका. पण त्या मामाच्या दरबारात कसं जायचं? अग लय ग बारी जत्रा न्यारी गर्दीला कान, लय ग बारी जत्रा न्यारी गर्दीला कान, बाय बाय गर्दीला कान. आदमापूरच्या बाळूमामाचं पाहुण, आदमापूरच्या बाळूमामाचं पाहुण कान, आदमापूरच्या बाळूमामाचं पाहुण कान, आदमापूरच्या बाळूमामाचं पाहुण कान. भंडारा वाहूया देवाला, जाऊया पाहूया मामाला, माझ्या जाऊया देवाला, माझ्या पाहूया मामाला. दर्शन देण्यासाठी आल्यात मामा गावाला, दर्शन देण्यासाठी आल्यात मामा गावाला, दर्शन देण्यासाठी आल्यात मामा गावाला. जळबावीच्या बाळूमामाचं पाहुण कान, जळबावीच्या बाळूमामाचं पाहुण कान, भंडारा वाहूया. थोडा विकू द्यायला नको. भंडारा वाहूया, मामाला जाऊया पाहूया मामाला, माझ्या जाऊया देवाला, माझ्या पाहूया मामाला. दर्शन देण्यासाठी आल्यात मामा गावाला. माई बाप्पानो, आज अमावस्या आहे, पण अमावस्येची वारी आदमापुरामध्ये जाऊन तुम्हाला शक्य आहे का हो? जाणं होतंय का आपल्या प्रपंचामधून? नाही होत. पण जगाच्या मालकाची इच्छा फिरली आणि तो जगाचा मालक या जळभावी गावामध्ये स्थानापन्न झाला. आणि अमावस्येची वारी तुम्हाला जळभावी गावामध्ये या आजीनाथ महाराज चोरमले मठावरती संपन्न झाली. यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजे? ऐका, एवढं सोपं नाही. कारण प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जाणारे माझे बाळूमामा आहेत. आणि त्यात अजून सांगायचं नवल दुसरं म्हणजे हे मंदिर तर या ठिकाणी आहेच, पण गेल्या 2 महिन्यामध्ये बाळूमामांची मेंढरं आणि बाळूमामांची 14 नंबर पालखी या जळभावीच्या मठावर येऊन गेली. यापेक्षा अजून दुसरं भाग्य काय पाहिजे? कारण मंदिरावरती बाळूमामांची पालखी यायला, बाळूमामाच्या मेंढराचं या मंदिराला पाय लागायला सुद्धा भाग्य असावं लागतं बरं का. हे कुठेही घडत नाही. आणि ती पालखी म्हणजे साधी सुधी नव्हती बरं का. 14 नंबर पालखी होती. त्या पालखीचे कारभारी, जुने कारभारी दुर्गाप्पा सुरनवर, ज्यांनी बाळूमामांबरोबर मेंढरं राखली होती, त्या कारभाऱ्याची पालखी तुमच्या मठावर आली होती. बरं एवढंच नाही, आता जो भंडारा उत्सव झाला ना, त्याला दुधाच्या घागरी जात्यात मानाच्या. बाळूमामांनी तो मान त्या दुर्गाप्पा सुरनवरांना दिला होता. ते दुर्गाप्पा सुरनवर 9 दिवसाचा उपवास करायचे. 9 दिवस आदमापूरला डोक्यावर दुधाची घागर घ्यायची, एकच फळ खायचं, थोडंसं दूध प्यायचं, पायामध्ये चप्पल घालायची नाही आणि दिवसभर डोक्यावरती घागर घेऊन आदमापूरचा प्रवास करायचा. आणि त्या कारभाऱ्याची 14 नंबर पालखी या जळबावीच्या मठावर येऊन गेली. यापेक्षा अजून दुसरं भाग्य काय पाहिजे? नाही का गड्या? जोपर्यंत ही ज्ञानाची गंगा, हा ज्ञानाचा महासागर तुमच्या गावामधून वाहतोय, तोपर्यंत या गंगेमध्ये स्नान करून पवित्र व्हा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. अरे जगाचा मालक आदमापूरचा भगवंत तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. काय सेवा करायची? कुणी अन्नदान करा, कुणी देणगी द्या. देव काय कुणाचा एकटेचा नाही, देव सगळ्याचा आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आला म्हणजे काही आम्हाला अन्नदान करा आणि पैसे द्या म्हणून सांगायला काय?
अजिबात नाही. तुम्ही पैसे द्या किंवा देणगी द्या किंवा अन्नदान द्या, तुमचं जर चांगलं नाही झालं मी कीर्तन करायचं सोडून देईन. कारण कीर्तनकार आहे, कीर्तनकार ही लांबची गोष्ट आहे, पण त्या अगोदर बाळूमाचा सेवक आहे. आणि बाळूमांच्या कृपेनं, बाळूमाच्या आशीर्वादानं 25 जानेवारीला या सालात 2025ला 25 जानेवारीला षटतीला एकादशी होती. आणि त्या एकादशीला आदमापुरामध्ये बाळूमांच्या गाभाऱ्यात कीर्तन करण्याचा मान या जगाच्या मालकाच्या कृपेनं मिळाला. कुठं? आदमापुरात. जगाच्या मालकानं कुशीत घेतलं, जगाच्या मालकानं जवळ केलं. अभिमान म्हणून सांगत नाही, अरे तुमची सेवा जर खरी असली ना, सेवेला मेवा देणारा हा आदमापूरचा बाळू धनगर आहे. म्हणून ऐका, सेवा करा. जशी सेवा कराल तसा माझा मामा तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही. अरे मामानं सांगितलं, करशील चाकरी तर खाशील भाकरी आणि करशील सेवा तर खाशील मेवा. म्हणून या मामाला शिरंजा, या मामाला कधी विसरू नका. म्हणून आले जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. आले जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. कोरलया काळ जात मामा तुमचं नाव. कशी कशी नाव माझ्या किनाऱ्याला लाव. कशी कशी नाव माझे किनाऱ्याला लाव. कशी कशी नाव माझे किनाऱ्याला लाव. हे जीवनाचा आणखी एक प्रायश्चित्त व्हावं. तुम्ही व मला सांभाळून घ्यावं. मामा तुम्ही मला सांभाळून घ्यावं. मामा तुम्ही मला सांभाळून घ्यावं. नाही गोड जीवा भावा भावा करतो तुमचा दावा. नाही गोड जीवा भावा भावा करतो तुमचा दावा. सगळ्यांनी हात वरती करायचं. आणि आता मी म्हणणार नाही, तुम्ही म्हणायचं, माझं मरण येण्याआधी मला, माझं मरण येण्याआधी मला बाळू आवाज येत नाही बरं का, सगळ्यांचा आला पाहिजे. बाळूमा काय माझे एकटेच आहेत का? तुम्हाला बी तुमचं कल्याण करायचंय का नाही? आले जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येण्याआधी, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. मरण येण्याआधी एक शब्द खरा व्हावा. आला जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. बाळू मामा दावा. बरं वाटलं का नाही ऐकायला? हा, नाहीतर मलाच उगा एकट्याला वरडायला होत आहे. हा, पण ऐका, प्रत्येकाचं कल्याण करणारा आणि प्रत्येकाच्या पांढरीवर नव्हे बांधा बांधावर जाऊन दर्शन देणारा हा आदमापूरचा भगवंत आहे. म्हणून ऐका, हा मामा प्रत्येक भक्ताचं कल्याण करतो. फक्त आपला भाव चांगला पाहिजे, आपली नियत चांगली पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं, सगळ्या संत लोकांनी सांगितलं, देवाची सेवा करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते विन जीवा सुकन हे. ऐका, भगवंताची भक्ती केली, सेवा केली, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आज या मठावरती अनेक कितीतरी लोक येत असतील, ज्यांच्या मुलांना नोकरी लागत नसल, कुणाला मुलं बाळ होत नसतील, कुणाच्या किती अडचणी असतील, शेतीवाडीच्या असतील. पण ऐका, त्या जगाच्या मालकाची कृपा आमच्या आजीनाथ महाराजांवरती, त्यांनी बाळूमांना हाक मारावी आणि या जगाच्या मालकानं तुमचं काम करावं, यापेक्षा अजून काय पाहिजे? ऐका, एखाद्याला मूल नसू द्या, बाळूमांच्या तळावर या तुम्ही, आणि मामाच्या तळावर आल्यानंतर तुम्ही सांगता आम्हाला मुलबाळ नाही. मग महाराज सांगतात, एकादशीला या, तुमच्या ओटीमध्ये नारळ घातला जाईल. ते एकादशीच्या दिवशी ओटीमध्ये नारळ घातला जातो, सांगितलं जातं
रविवारची आरती कधी चुकवू नका. एकादशीची पंढरपूरची वारी कधी चुकवू नका. मांसाहार टाळा. जे नियम आहेत व्यसन करू नका. त्या नियमांचं पालन जर केलं ना, वर्षाच्या आत तुम्ही हातामध्ये बाळ घेऊन या जगाच्या मालकाच्या दारात येता. ती जोडपं बाळूमांच्या दरबारात आलं, हातामध्ये बाळ तानं घेऊन आल्यावर काय म्हणतं माहित आहे का? थोडा विकू द्या, जास्त नको. बाळू मामा पावला या संसारी रंग आला. बाळू मामा पावला या संसारी रंग आला. बाळू मामा पावलाया संसारी रंग आला. बाळू मामा पावलाया संसारी रंग आला. हे घेऊन बाळ जाऊया मामाच्या दर्शनाला. बाळू मामा पावला या संसारी रंग आला. बाळू मामा पावला या संसारी रंग आला. बाळू मामा पावलाया संसारी रंग आला. बाळू मामा पावलाया संसारी रंग आला. हे धावला 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 देव हा केला. ओ पावला 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 मामा नवसाला. पावला 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 बरोबा केला. पावला 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 देव हा केला. घेऊन बाळ जाऊया मामाच्या दर्शनाला. बाळू मामा पावलाया संसारी रंग आला. बाळू मामा पावलाया संसारी रंग आला. नवसाला पावशील का? बाळू मामा 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 नवसाला पावशील का? तुझी किमया नारी भक्ताचा कैवारी. तुझी किमया नारी भक्ताचा कैवारी. माझं भाग्य उजळशील का? नवसाला पावशील का? बाळू मामा नवसाला पावशील का? बाळू मामा नवसाला पावशील का? बाळू मामा नवसाला पावशील का? तुझी किमया न्यारी भक्ताचा कैवारी. तुझी किमया न्यारी भक्ताचा कैवारी. माझं भाग्य उजळशील का? बाळू मामा नवसाला पावशील का? ऐका, ही ताकद माझ्या मामाच्या नावामध्ये आहे. म्हणून ऐका, या मामाचं नाव जर घेतलं ना, मनाला समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. काय झालंय काय झालंय? असं द्या, बसा 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 नाही म्हणून ऐक, बसा. ऐका, म्हणून या भगवंतानं जसं ठेवलंय तसं समाधानी राहा. अभंगाचं दुसरं चरण. ठेविले आनंद तैसे राहावे. ठेविले आनंद तैसे राहावे. ठेविले आनंद तैसे राहावे. ठेविले आनंद तैसे राहावे. ठेविले आनंद तैसे राहावे.
ठेविली आनंद तैसीच राहावे चित्ते असू द्यावे समाधान. म्हणून साठी ऐका, भगवंतानं जसं ठेवलंय तसं समाधानी राहावा. या बाळूमांच्या दरबारामध्ये आला ना, कधी अहंकार आपल्याला येऊ देऊ नका. कारण नामदेव महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा न लागोता या राजाचा माझ्या विष्णुदासा. हा म्हणून साठी ऐका, किती जरी मोठा आला तरी मामाच्या दरबारात त्याच पायरीला आहे. म्हणून ऐका, मी जरी महाराज असलो तरी मी मामांचा सेवक आहे. नाहीतर महाराज आहे म्हणणं हे सुद्धा महाराजला अंगलूट येतं बरं का. हा महाराज, मी महाराज आहे म्हणलं ना, कुठं कधी अडचण येईल कशी सांगता येत नाही. बघा, एका गावात कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर बराच उशीर झाला घरी यायला. आता म्हणलं जायलाच नको, म्हणजे घरी जवळपास 11:30 वाजल्या. म्हणलं आता घरी जायला नको, आजचा मुक्काम या गावामध्ये करावा. मग बघा, त्या गावातले पाटील माझ्या बरोबर होतं. जवळपास 2-4 पुढारी होती. मग एक जण काय म्हणला माहित आहे का, रामभाऊ महाराजांना आजचे दिवस मुक्कामाला राहू द्या, एक काम करा, महाराजांना तुमच्या घरी घेऊन जावा. रामभाऊ म्हणलं, महाराजांना माझ्या घरी नेलं असतं पण माझी पोरगी बाळतीन झाली. मग म्हणले, सकाराम तुमच्या घरी घेऊन जावं महाराजाला. सकाराम म्हणला, मी पण नेलं असतं पण माझी पोरगीच बाळतीन झाली. मग म्हणले, आपण असं करू, महाराजांची सोय पाटलाच्या वाड्यावर करू. कुठं? त्या सगळ्या मंडळींनी मला घेतलं आणि पाटलाच्या वाड्यावर आली. आणि पाटलाच्या वाड्याचं दार वाजवलं. जवळपास 12 वाजल्या होत्या. दार वाजवलं, पाटील. पाटलाचा आवाज आला आतनं, कोण आहे रे? भला मोठा आवाज ऐकूनच आम्ही गार झालो. पाटलानं दार उघडलं आणि रामभाऊ म्हणलं, अहो पाटील काय नाही, सप्त्याच्या कीर्तनातनं महाराजांना घरी जायला लय उशीर झालाय आणि महाराजांना आजच्या दिवस मुक्कामाला तुमच्या घरी ठेवून घ्या. बरं या महाराज. मग पाटलानं काय केलं, पाटलीनबाईला हाक मारली, पाटलीनबाई महाराज आल्यात आणि पाण्याचा तांब्या भरून आणा. पाटलीनबाई म्हणली, महाराजाला बी यायला काय वेळ वकत आहे का नाही, उठकी सुट बरा महाराज यायला लागलाय. बरा की रातच्या 12लाच टायमिंग गावला महाराजाला यायला. ते आवाज ऐकून आम्ही गारच झालो. बरं म्हणले, असू दे, आण पाण्याचा तांब्या भरून. पाटलीनबाईनं पाण्याचा तांब्या भरून दिला आणि पाटलीनबाईला पाटील म्हणलं, हे बघ महाराज आजचे दिवस आपल्या घरी मुक्कामाला राहणार आहेत, मी महाराजांची व्यवस्था वरच्या मजल्यावर करतो. पाटलीनबाई म्हणले, असं करा, आपल्या वरच्या मजल्यावर 3 खोल्या आहेत, 2 खोल्यांची तोंड समोरासमोर आहेत, त्या दोन्ही खोल्या सोडा आणि महाराजाला मधल्या खोलीत जागा द्या. पाटलानं मधल्या खोलीची चावी घेतली, मला बरोबर घेतलं आणि आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. पाटलानं दोन्ही खोल्या सोडल्या समोरासमोरच्या आणि मधल्या खोलीचं दार उघडलं. आणि मधल्या खोलीचं दार उघडल्यानंतर पाटलाने मला तिथं सोडलं आणि पाटील खाली आलं. त्या खोलीत जाड्या आळ्या घाण साफसफाई मी करायला सुरुवात केली. भरपूर घाण होती. थोडी साफसफाई केली. तेवढ्यात पाटलीनबाई चहा घेऊन वरती आल्या. पाटलीनबाई चहा घेऊन वरती आल्यावर पाटलीनबाईला म्हणलं, पाटलीनबाई का हो तुम्ही या खोलीची साफसफाई करत नाही का? म्हणली, नाही महाराज, ही खोलीच आम्ही 2 वर्ष झालं वापरत नाही. म्हणलं, का हो एवढ्या आळ्या जाळे एवढी घाण झाली का वापरत नाही? अहो म्हणली, महाराज ही खोली 2 वर्ष झालं वापरायची सोडून दिली या. पण का? अहो या खोलीत आमची सून पिटवून घेऊन मेली होती. आणि म्हणलं, बरं की पिटवून घेऊन तुमची सून मेली, या खोलीत मला जागा दिली. अहो म्हणली, महाराज तुम्ही देवाचा माणूस आहे, तुम्हाला काय व्हायचं नाही म्हणून तुम्हाला दिली. म्हणजे महाराज म्हणणं बी लय चुकीचं आहे. ऐका, कीर्तनाची वेळ आपली झालेली कीर्तन सेवा बाळूमांच्या चरणावरती, मोडे महाराजांच्या चरणावरती समर्पित करतो. जर कीर्तन करत असताना कुणाला चुकीचा शब्द गेला असेल, कुणाच्या मनाला लागला असेल तर उदारांतकरणाने मला क्षमा करा. करावी तैसी केली कटकट वाकडी का नीट, देव जाणे. माझ्या कीर्तनातून जे चांगलं आहे ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करा बरं का. हा, मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, चांगलं आहे ते घ्या. लोकांनी माझी चप्पल नेली आणि लोक म्हणतात चप्पल गेली म्हणजे 7.5 जाती. 350ला काम लागतं, 7.5 नाही जात. अंधश्रद्धा सोडा, श्रद्धा मनामध्ये बाळगा. बाळूमांचं नामस्मरण करा. मामा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहत नाहीत. ऐका, कीर्तन सेवेसाठी साथ दिली सर्व मृदुंगाचार्य, गायनाचार्य, सिस्टीमवाले दादा. एकदा गायनाचार्यांसाठी जोरदार टाळ्या, टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या, सिस्टीमवाल्यासाठी जोरदार टाळ्या, मृदुंगाचार्यांसाठी जोरदार टाळ्या, चॅनलवाल्यांसाठी जोरदार टाळ्या, आमच्या स्वप्नील दादांसाठी जोरदार टाळ्या, आमच्या आजीनाथ महाराजांसाठी जोरदार टाळ्या, तुमच्यासाठी जोरदार टाळ्या, आचार्यांसाठी जोरदार टाळ्या. झाली का सगळी? सोबदारांसाठी जोरदार टाळ्या झाली ना? मीच काय मांजर मारलं का?
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हा विठ्ठल जय जय विठ्ठल हरी जय जय विठ्ठल जय जय हा बोले रे बोले रे देवा बोले बोले करा क्षमा आये वचारेला रे करे तुका म्हणे ज्ञाने करा करा क्षमा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडरी कमलदारी ठर श्री ज्ञानदेव भगवान की जय मौलिदानेश्वर महाराज की जय बोला बोला बळमुमाच्या नावाने बोला बोला बळमुमाच्या नावाने जय बळमुमा हॅलो सद्गुरू मुळे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा चालत असलेला ज्ञान सप्ताह आणि ज्ञान सप्ताहामध्ये आपल्या भागाचं भूषण हरिभक्तीपरायण वैभव महाराज सुरवसे यांनी अभंग घेतला हेची थोर भक्ती आवडते देवा भक्ती कशी करावी आणि आपण कसं राहावं याबद्दल त्यांनी सुंदर अशा प्रकारचं विवेचन केलं त्याबद्दल मी या मठाच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो आणि उर्वरित कार्यक्रमाला सगळ्यांनी आरतीला पुढे यायचं आहे.